एकच वेळ पूर्ण नांगरण करणे आहे, त्याच्यावर रोटावेटर मारणे आणि बेड तयार करणे. तर बेड म्हणजे जसे आपण आता बेड मारत आहोत त्याच्यामध्ये तसे बेड नाही चालत. त्याच्यामध्ये बेड आपल्याला थोडे सपाट मारावं लागते वरून. म्हणजे समजा आपला गादी वापा आपण जो करून राहिलो, आपण आता सरीवरंब करून राहिलो, आपल्याला ह्या जे मारावं लागेल आपण ह्या बेड मारून राहिलो याच्यामध्ये. तर एकच वेळ आपल्याला बेड मारणे. ते बेड आपल्याला 4 किंवा 4.5 आपली जमीन पण 4च्या खाली जमत नाही, कारण त्याच्यामध्ये आपल्याला नंतर मशागत करायसाठी अडचण येऊ शकते. 4चा सारा पाहिजे. 4चा सारा पाहिजे. मी पहिले सांगून देतो तुम्हाला, त्याच्यानंतर मग तुमचे जे प्रश्न आहे त्याची उत्तरे मग आपण नंतर चालू करून द्या. कारण मग तुम्ही जेवढे तुम्हाला प्रश्न आठवते तेवढे तुम्ही जमा करून ठेवून द्या. तर हे वालं तंत्र जे आहे शून्य मशागत शेती, हे वालं पहिले रायगड जिल्ह्यामध्ये आदरणीय चंद्रशेखर दादा भटसावळ यांनी चालू केलं आणि तिथून मग ते मराठवाड्यात आणि आता आपल्या विदर्भामध्ये आलं. आणि आपल्याकडे जवळपास म्हणलं तर यवतीला उमेश भाऊ पोदरे यांच्याकडे 5 वर्षापासून चालू आहे. त्यानं 5 वर्ष त्यांनी जमीन नांगरली फक्त जायचं शेतीवर त्यांचं पूर्ण शेती चालू आहे. तर याची जर आपल्याला समजा सुरुवात करायची तर पहिल्या वर्षी पूर्ण चांगलं नांगरण करणं 3 फाऱ्यानं, त्यानंतर रोटावेटर मारणं आणि बेड मारणं. बेड मारल्यावर आपण त्याच्यावर असं हाताने टोकू शकतो, पण टोकन यंत्रानं चांगलं होतं. टोकन यंत्राने पिठावर टोकते. अशा पद्धतीमध्ये बियाण्याचा खर्च आपला व्यक्ती होऊ शकते. आपल्याकडे जर खताचं टोकन यंत्र हे जर 2 टोकन यंत्र असलं तर ते काम आपलं खतात येतं. असं आहे खताचे आता गेले भाव वाढू, आपण हातानं वरून टाकणे म्हणजे ते अर्ध नत्र आपलं हवेत उडणार आणि अर्ध जर जमिनीत जाणार. म्हणजे समजा आपण 2000ची एक बॅग जर आपण जमिनीला दिली तर त्यापैकी आपलं 1000 रुपयाचं खत आपल्या झाडाला लागून राहिलं आणि 1000 रुपयाचं वर्ध बाहेर जाऊन राहिलं. त्याच्यापेक्षा आपण एक टोकन यंत्र घेतलं खताचं, त्याने सेटिंग राहते 5 ग्रॅम किंवा 10 ग्रॅम. आपण एक बॅग किंवा अर्धी बॅग तेवढीच आपण त्याला पाडू शकतो. आणि त्याच्यानंतर त्याला एक मागून रोलर येते. जसं आपलं खत टाकलं तर ते बुजवत नाही. तर आपण बाहेरला तर तेवढं बुजवून देऊ शकत नाही. आपण पहिला एक देतो आता दिवस नाही राहत, सोडत नाही. 200 रुपये 300 रुपये बॅग द्यायला लागते. तर ते झालं तर आता आपलं टोकणे आणि खत देणं. याच्यानंतर जे आहे आता आपल्याला त्याच्यावर तर पूर्ण तणनाशकांचं नियोजन करावं लागते. जसं म्हणजे आता आपण समजा बेडवरची पाटी आता घेतच आहे सर्वजण, कोण थोडेफार तरी प्रत्येकाचे बेड आहे. त्याच्यासारखंच मग त्याच्यावर आपलं ग्लायकोसेट जे आपलं तणनाशक आपल्या मतानं चालते ते ग्लायकोसेट शेवटपर्यंत मारणे आणि त्या पराठीची जसं आपल्या ह्या बेडवरचं करतो तसंच याच्यामध्ये. मग याच्यामध्ये काही फरक नाही आहे यासाठी. हे झालं पहिल्या वर्षाचं. आता आपल्याला लागवड त्याच्यावर दुसऱ्या वर्षी करणे आहे. तर दुसऱ्या वर्षीपासून आपला त्याच्यातला उधार व्हायचा खर्च पूर्ण वाचून राहील. कारण आता तेच भेटलं पराठ्या बारीक करणे, एक चांगला पाणी झाला त्याच्यावर ग्लायकोसेट मारणे आणि टोकन येणार त्याच्यामध्ये टोकन करणे. तर याच्यामध्ये बी वडायला जास्त महत्त्व आहे. म्हणजे समजा आपण ह्या वर्षी वाट लावली की सोयाबीनवर गहू न तसं काहीच नाही का आपण याच्यावर पराठीच घेऊ शकतो. आपण त्या बेडवर सोयाबीनही टाकू शकतो. सोयाबीनचे 2 तास घेऊ शकतो आणि जे गहू आहे गव्हाचे आपण 4 तास घेऊ शकतो त्याच्यावर. आणि असं करत 2-3 वर्ष झाले का आपल्या त्या बेडमध्ये पूर्ण सेंद्रिय कर्ब तयार होते. म्हणजे जे आपण जे फनकट देऊन राहिलो हे पूर्ण आपण त्या बेडला देऊन राहिलो. जर ह्या वर्षीचे फनकट आपले पुढच्या मालाला कामी पडेल, त्याच्या पुढच्या वर्षीचे फनकट त्याच्या पुढच्या वर्षी कामी पडेल. अशी ती क्रिया सारखी चालू होते. आपला बेड पूर्ण भुसभुस होऊन जाते. मग 3 वर्षांनी याच्यावरचा आपला खताचा खर्च कमी होऊन जाते 50%. समजा आपण 3 डोस देतो ना, आपण 1.5 डोस एका डोसाने जातो आणि 5 वर्षानंतर याच्यावरचा खताचा टोटल खर्च कमी होतो. क्या फायदा आपला ह्या यासाठी म्हणजे. आता आज काय झालं, आज थैली झाली 2000ची. आता समजा इथून 3 वर्षात समजा ती थैली 3 किंवा 4000ची होईल. कापूस आता कोणती थैली समजा 3 वर गेली तर आपण 70 टाकायला जमिनी. जमीन जी आपली उतरून राहिली हे पूर्ण आपल्या खताने उतरून राहिली. एवढं पक्क लक्षात घ्यायचं. आता काही वेळा गैरसमजामध्ये असं होते का तणनाशकाने जमीन कडक येते. तर जमीन तणनाशकाने कडक नाही आहे. तणनाशक मारल्यावर पण थोडीफार चिकटते तेवढ्या पुरती येते. जेव्हा तो कचरा पूर्ण सडते त्यावेळेस जमीन आपली पूर्ण भुसभुस होऊन जाते. हे केव्हा लक्षात घ्या. जसं गवत आपलं सडते तशी माल आपला हिरवा पडते सडेपर्यंत. पण मारल्याबरोबर थोडा त्याचा इफेक्ट काही ना काही याच्यावर होते, मालावर होते आपल्या. तर त्याचा इफेक्टही मालावर काढून त्याचं एक कारण आहे. जसं आपण रात्री पाणी झाला का आपण सकाळी जातो मारायला. तर सकाळी जर आपण जर चांगलं बारकाईनं पाहिलं तर आपलं बेड म्हणा किंवा तासावर म्हणा वरता आपल्याला बारीक अशा पांढऱ्या मुळ्या आल्या दिसते, तंतू मुळ्या म्हणायचे त्यावाले वर आलेल्या दिसते. जर आपण आज पाण्याला जर एक सोडून जर मारलं तर त्या मुळे पूर्ण दबून जाते.
त्या मुळ्यावर आपलं ग्लायसिड पडते म्हणून ते आपली पराठी गावात आपल्याला पिवळी पडलेली दिसते. ग्लायसिड मारल्यानंतर 8 दिवस आपल्याला. पण जेव्हा आपलं ते गवत पूर्ण सडते त्यानंतर मात्र ते पराठी आपापच हिरवी पडते. तर हे झालं दुसऱ्या वर्षीचं. असं करत आपली यासाठी आपण त्या बेडला पुन्हा काहीच करणार आपल्याला. जर आपल्याला वाटलं का बेड आपले घसरपुसर झाले तर आपण दुसऱ्या किंवा तिसऱ्या वर्षी त्या बेडला आपण त्यातच बेड मेकर पुन्हा मारते. पण त्या बेडले मुलाचं काही काम नाही. ते राहिले मग वर्षाने वर्षांना काय. त्याच्यामुळे तुम्ही कोणतेही पिकं घ्या. स्वतःचा खर्च कमी होऊन गेला. बेड मशीन आपल्याकडे आहे. म्हणजे दादाकडे बेड ही चालते. याचं तर झालं माहिती आहे का प्रत्येकाला काय नाही आडवी पट्टी येते बेड. तर आपल्याला बेड म्हणजे ते उभे त्यानं होतं तर बेड चोपडे. आपल्याला सुरुवाती वाटतं ना ह्या चोपडा बेड कसा आपल्याला बेड म्हणजे मोठा चांगला. हा आपल्याला ते पाळणं आवडेल चांगला. याला पट्टी काढून ठेवली. आपण म्हणलं हे जमत नाही पट्टी काढून ठेवली ना बेड आपल्याला अशी मारून गेली. आता ह्या बेडवर काय होत आहे इथं टोपलेलं बी राहत नाही खत दिलं तेही राहत नाही पूर्ण खाली चालू जाते. बेड आपल्याला चोपडा करून मी गेल्या वर्षी बेड मारली. बेड मारल्यावर काय केलं त्याचे दाते काढले मोकाडूचे आणि एकाच वेळी 2 बेड चोपडे करत त्याने बैलांच्या फिरून गेले. तो बेड मस्त प्लेन झाला वरून एक तर दबून जाते पुन्हा तुम्हाला बेड या उतार आहे या बसेपर्यंत ती वाली नाही उतार त्याच्यावर एखादी वापली तरी मरून नाही ठेवायची पर्यंत. जोपर्यंत बेड थोडा चापट तर झाला तर त्या बेडवर खतही राहते आपलं आणि बिया नाही राहते. बरं याचं जे लिक्विड आहे ते मग फवारणीचं की कसं फवारणीचं जसं आपलं आता जसे आपण बगर निंदणं तणनाशकावर शेता करता हेच पद्धत त्याच्यामध्ये काहीच फरक नाही तुम्हाला. औषधी आपण हे मारायचे पण ते आलूची काहीतरी असं याने तुमचं सुरत नसते तू सांगा काय त्याला उभं करायला व्हिडिओ पाठवता येते तुला युट्यूब वर इथं नाही सांगता येत तर सांग ना लिक्विड ते ड्रामात कसं तयार करायचं आमचा थोय खर्च वाचला पाहिजे. जीवामृत केलं असं त्या जीवामृत केलं सांगा ना आम्हाला काय काय सांगून दे ना काय 6,000 7,000 रुपये फवारणी लागत होतं. अजून एक आपण जे दरवर्षी बेड मारतो किंवा वाई करतो तर आपल्या जमीन जे पाणी आल्यानंतर आपल्या माती जी आहे त्या आपली धुऱ्यावर वाहून चालली आणि धुऱ्यावर वाहून जाणारी माती ही जी हलकी माती असते कारण जड माती आपली जागेवर असते. हलकी माती म्हणजे आपल्या जमिनीतला पाला पाचोळा किंवा सेंद्रिय कर्म जो हलका आहे जसं आपण उदाहरण धरू आपण जर समजा यावर्षी शेणखत भरलं जमिनीमध्ये तर पाणी आल्यावर पहिले शेणखतच जाईल धुऱ्यावर आपलं माती जाणार नाही. तसेच जमिनीतला जो आपला वाहून जातो बिलकुल बारीक असा गाळ वाहून जाते आणि तोच गाळ आपला खरा म्हणजे सेंद्रिय कर्म आपल्या जमिनीसाठी आवश्यक आहे तोच वाहून जाते. आणि जर आपण दरवर्षी जर नांगरणी किंवा वकरणी केलीच नाही तर आपली माती वाहून जाणार. तो एक फायदा आपल्याला याच्यामध्ये यासाठी पुन्हा तुला कोणत्या अडचणी याच्यामध्ये सांगत मग पुन्हा हा नाही झाला त्यांबरोबर नाही त्यांना का नाही त्याचा प्रयोग करून पाहिला समजून चालू आपण त्याचा प्रयोग सक्सेस नाही झाला. बरं आता ते मग आपली हे फवारणी हेच मारायची का हा फवारणी हेच मारायची वरची फवारणी हेच मारायची आणि आपण तणनाशक जे मारत आहोत आपण ज्यानं कचरा मारत आहोत कोणी शिपवरनं मारतात कोणी ग्लायसिड मारतात तेच नांगरणीचे पैसे वाचत आहे आहे फवारणीचे वाचते गरबा म्हणून आता याच्यामध्ये फायदे आता